तर पुण्यामध्ये विजयापूर्वीच महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे बॅनर्स लागले आहेत। सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर आणि अमोल कोल्हे यांचे बॅनर पुण्यामध्ये लावण्यात आले। खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचे हे बॅनर पुण्यामध्ये ठिकठिकाणी लागलेत। खासदार आमचा पक्का झालाय अशा आशय या बॅनरवर पाहायला मिळतोय। पुण्याच्या सारसबाग परिसरामध्ये हे बॅनर लावण्यात आले आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रदीप, कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतोय। निकालापूर्वीच खासदारांचे हे बॅनर्स। अगदी बरोबर आहे। खरं तर निकालापूर्वीच खासदारांचे बॅनर जे आहे ते पुणे शहरामध्ये झळकायला सुरुवात झालेली आहे। 13 तारखेला ज्यावेळेस मतदान पार पडलं त्या दिवशी खरं तर रात्री भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुरलीधर मोहोळ यांचे कर्वे रोड ते कर्तव्यपथ असे बॅनर लावलेले होते। मात्र आपण पाहतोय की आता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा बारामती लोकसभा, पुणे लोकसभा आणि शिरूर लोकसभेचे अभिनंदनाचे बॅनर जे आहेत ते सारसबाग चौकामध्ये लावलेले आहेत। आपण पाहतोय की यावरती लिहिण्यात आलेलं आहे, गुलाल आमचाच। मतदारांनी निर्धार करून मारला शिक्का, खासदार आमचा झालाय पक्का। या तीनही उमेदवारांची खरं तर लोकसभेच्या निवडणुकीत दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा पद्धतीचे बॅनर जे आहेत या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। काँग्रेसचे अमित बागुल त्यांच्या मित्रपरिवाराकडून हा बॅनर जो आहे तो खरं तर सारसबाग चौकामध्ये लावण्यात आलेला आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती वाढलाय। एकंदरीत चित्र आपल्याला खरं तर या बॅनरच्या माध्यमातून पाहायला मिळते। बॅनरवरती आपण पाहतोय की सुप्रिया सुळे, त्याचबरोबर रवींद्र धंगेकर आणि अमोल कोल्हे यांचा फोटो जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि या तिघांचाही अभिनंदनाचा बॅनर जो आहे तो या सारसबाग चौकामध्ये लावलेला आहे। आपण पाहतोय की या बॅनरवरती गुलाल आमचा असं लिहिलेलं आहे। महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंटचे हे तीनही उमेदवार, कारण पश्चिम महाराष्ट्रातल्या ही 3 जागा ज्या आहेत अतिशय महत्त्वाच्या होत्या, कारण संपूर्ण देशाचं लक्ष हे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलेलं आहे की मतदारसंघामध्ये काय होणार। पुणे शहरामध्ये सुद्धा अतिटतीची लढत आहे प्रदीप, त्यामुळे आता कार्यकर्त्यांचा हा उत्साह आपण पाहू शकतोय। धन्यवाद।